एकदम असे चटपटीत आणि चटाकेदार मस्त असे चवीचे आपले वडे तयार झालेले आहेत। एक वडा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते। हे पहा, अगदी वरच्या साईडला खुसखुशीत आहे आणि मध्ये एकदम नरम असा वडा तयार झालेला आहे। याची चव देखील खूप अशी अप्रतिम लागते। उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाण्याचा जर कंटाळा आला तर हा झटपटीचा चवदार आणि चटाकेदार नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता। हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता आणि खूप असा चटपटीत आणि चटाकेदार असा पदार्थ आहे हा। तर चला आपण सुरुवात करूया आजची नाश्त्याची रेसिपी बनवायला। आजचा नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे साबुदाणा। हा साबुदाणा मी भिजवलेला घेतलेला आहे। तर 2 ते 3 तासासाठी मी हा साबुदाणा अगोदर भिजवून ठेवलेला होता। आता हा साबुदाणा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर यातला 1 वाटी साबुदाणा मी घेत आहे मिक्सरवर बारीक करण्यासाठी। तर हा साबुदाणा आता बारीक झालेला आहे आणि साबुदाणा बारीक करत असताना यामध्ये बिलकुल पाणी वगैरे काहीही आपण वापरलेलं नाहीये। असा कोरडा साबुदाणा आपण बारीक केलेला आहे आणि तो अशा पद्धतीने झालेला आहे। आता इकडे मी 2 बटाटे घेत आहे। हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, अगदी गाळ असे शिजवून घ्यायचे आहेत ते। आता यानंतर हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे आहेत हे बटाटे। खूप छान असे आता हे बारीक झालेले आहेत। यामध्ये बिलकुल पाणी वगैरे आपण टाकलेलं नाहीये। आता त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आपण जो साबुदाणा बारीक करून घेतलेला होता मिक्सरवर, तो टाकायचा आहे। तर पूर्ण साबुदाणा यामध्ये आपण टाकून घेऊ। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्याचबरोबर टाकायचं आहे लाल तिखट। त्यानंतर हे भाजलेले जिऱ्याची पूड आहे। त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाणे कूट टाकायचा आहे। हा पदार्थ जर उपवासासाठी बनवत नसाल तर यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकू शकता आणि उपवासासाठी जर बनवत असाल तर कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरे जर चालत नसतील तर तेही टाकायचे नाहीयेत। आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आता हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आणि याचा छान असा गोळा देखील तयार होत आहे। यामध्ये जे आपण बटाटा वगैरे टाकलेला होता तो देखील छान असा बारीक झालेला आहे। आपल्याला ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तर आता आपण या सगळ्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपले असे एवढ्या आकाराचे तयार झालेले आहेत। इकडे गॅसवर आपण एक आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। आता हे आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण जे गोळे तयार करून घेतलेले होते ते गोळे आपण यामध्ये ठेवायचे आहेत आणि ह्या तेलामध्ये व्यवस्थित असे हे सगळे गोळे आपण भाजून घ्यायचे आहेत। आप्पे पात्रामध्ये गोळे ठेवल्याबरोबर लगेचच याला खालीवरी करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। एका बाजूने व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतरच दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने एका साइडने हे झालेले आहेत। आता आपण हे सगळे परतून घेऊ। तर आपण पाहू शकतो की खूपच छान असे खरपूस आणि खुसखुशीत झालेले आहेत। अशा पद्धतीनेच अगदी मंद आचेवर आपण सगळ्या बाजूने हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूनी मस्त खरपूस असे भाजलेले आहेत हे गोळे। आता आपण हे गोळे काढून घेऊ। सगळे गोळे आपण छान असे खरपूस परतून घेतलेले आहेत। हे गोळे आपण असे चटणी सोबत देखील खाऊ शकतो। अगदी मस्त खुसखुशीत झालेले आहेत। वरच्या साईडने एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि मध्ये अगदी असे नरम झालेले आहेत हे गोळे। आता ह्या गोळ्यांना मस्त चटपटीत अशी चव द्यायची आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे दही। यावर आता मस्त मलईदार दही टाकायचं आहे आपल्याला, घट्ट असं। त्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट, अगदी थोडंसं भुरभुरायचं आहे लाल तिखट यावर। जास्त टाकलं तर तिखट होईल।
आता त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याचं पावडर टाकायचं आहे। हे देखील अगदी थोडंसं असं भुरभुरायचं आहे यावर। त्यानंतर पुन्हा एकदा आपण यावर दही, लाल तिखट टाकायचं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा जिऱ्याचं पावडर टाकायचं आहे। त्याचबरोबर बाजारामध्ये जे आलूची सेव भेटते ना ती टाकायची आहे, अगदी चटपटीत अशी चव येण्यासाठी। त्यानंतर टाकायचे आहेत मसाला शेंगदाणे, खारे शेंगदाणे आहेत हे मसाला, तेही टाकायचे आहेत। हे सगळं टाकल्यानंतर हे जे वडे तयार झाले 10 मिनिटांमध्ये मस्त कुरकुरीत अशी ही उपवासाची रेसिपी आपण तयार केलेली आहे। बिलकुल तेलकट नसणारे, फक्त 1 चमचा तेलामध्ये बनवलेले कुरकुरीत असे हे वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतील। साबुदाण्याचे कुरकुरीत असे हे वडे आपण आतापर्यंत खाल्ले नसतील याची गॅरंटी आहे। एकदम नवीन पद्धतीने बनवलेले साबुदाणा वडे आपल्याला नक्कीच आवडतील, नक्की करून पहा। तर चला आपण सुरुवात करू साबुदाण्याचे कुरकुरीत असे वडे बनवायला। साबुदाण्याचे कुरकुरीत असे वडे बनवण्याची ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। साबुदाण्याचे कुरकुरीत असे वडे बनवण्यासाठी इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे। तर हा बारीक साबुदाणा आहे। मार्केटमध्ये 2 प्रकारचा साबुदाणा येतो, एक मोठ्या आकाराचा येतो यापेक्षा आणि एक एकदम बारीक येतो असा। हा बारीक साबुदाणा फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये भिजतो। तर त्यासाठी आपण अगोदर हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊ। तर इथे 1 वाटी साबुदाणा आपण घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर पाणी टाकून 2 ते 3 वेळेस पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेत आहे। साबुदाणा धुवून घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। हे पहा, यामध्ये आपण एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवू आणि बाकीची तयारी करून घेऊ। हे पहा, साबुदाणा अगदी नरम असा झालेला आहे। हा साबुदाणा नरम होण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीये, अगदी लगेचच नरम होतो। चवीनुसार सेंधे मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर साबुदाणा आणि मीठ छान असं मिक्स करून घेऊ। या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये फक्त मीठ टाकायचं, बाकी काहीही टाकायचं नाहीये। आवश्यकता असेल तर फक्त थोडं पाणी टाकायचं आहे। त्यानंतर इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। जिऱ्याला फोडणी आली की हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत। तर इथे आपण 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक तुकडे करून। त्यानंतर खमंग अशी चव येण्यासाठी फोडणीमध्येच आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। हा शेंगदाण्याचा कूट आपण फोडणीसोबत परतून घेऊ, छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा। कूट छान असा खमंग परतून झाला की यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे 1 चमचा। चवीनुसार आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण आपण अगोदर हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत। मस्त खमंग अशी ही फोडणी तयार झालेली आहे। त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा। तर इथे आपण 2 बटाटे उकडून बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर ही फोडणी बटाट्यासोबत छान अशी मिक्स करून घेऊ। बटाट्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत आणि हे मिश्रण छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। हे एक वेळेस छान परतून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार सेंधे मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे परतून घेऊ। हे पहा, अगदी मस्त असा खमंग वास येत आहे। बटाट्याचं खमंग असं मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करू आणि हे बटाट्याचं मिश्रण थंड होण्यासाठी काढून घेऊ। बटाट्याचं मिश्रण खूप गरम गरम असल्यामुळे आपल्याला हे मिश्रण थंड होईपर्यंत थांबावं लागेल। व्यवस्थित असं हे पसरवून घेऊ म्हणजे लवकर थंड होईल। बटाट्याची ही स्टफिंग थंड झालेली आहे। या स्टफिंगचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी लिंबाच्या आकारा एवढे गोळे आपण तयार करून घेऊ। हे पहा, या पद्धतीने एकदम गोल आकार देऊन घेतलेला आहे। असेच गोळे तयार करून घेऊ। इकडे बटाट्याच्या स्टफिंगचे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत। हा भिजवलेला साबुदाणा बटाट्याच्या गोळ्यांवर लावून घ्यायचा। या पद्धतीने असं हे सगळ्या बाजूने आपण लावून घेऊ। साबुदाणा जर व्यवस्थित चिकटत नसेल किंवा कोरडा वाटत असेल तर आपण साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता। हे पहा, हे व्यवस्थित असं चिकटत आहे, आपल्याला पाणी वगैरे काहीही टाकण्याची आवश्यकता लागत नाहीये। पूर्ण गोळ्याला साबुदाणा व्यवस्थित असा लागलेला आहे आणि खूप मस्त असा हा वडा तयार झालेला आहे। त्यानंतर गॅसवर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालं की यामध्ये सगळे वडे ठेवून घेऊ। वडे आप्पे पात्रामध्ये ठेवून झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवू आणि खालच्या साईडने कुरकुरीत होईपर्यंत वाफ घ्यायची आहे।
त्यानंतर यावरचं झाकण काढून घेऊ आणि हे पहा खालच्या साईडने वडे खूप मस्त असे झालेले आहेत. खालच्या साईडने आपण वडे आता पलटून घेऊ. हे पहा एकदम मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. यामध्ये तेल वगैरे टाकण्याची देखील आवश्यकता नाही, कारण आपण अगोदर जे तेल टाकलेलं होतं ते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. दुसऱ्या बाजूने वडे पलटून घेतल्यानंतर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि वडे कुरकुरीत होईपर्यंत यांना छान अशी वाफ घ्यायची. थोड्या वेळानंतर यावरचं झाकण काढून पाहू आणि हे पहा वडे एकदम मस्त असे झालेले आहेत. आणि सगळ्या बाजूंनी आता हे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. यावर आता झाकण वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाहीये. हे पहा अगदी सगळ्या बाजूंनी खूप मस्त असे हे लगेचच कुरकुरीत होत आहेत. अगदी कमीत कमी तेलामध्ये आणि फक्त 2 मिनिटांमध्येच हे वडे मस्त असे भाजलेले आहेत. सगळ्या बाजूंनी कुरकुरीत असे भाजून हे वडे तयार झालेले आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले साबुदाण्याचे हे वडे आपल्याला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्कीच. हे अगदी खूप सोपे आहे. तर चला मग पाहूया उपवासाचे थालीपीठ बनवण्याची आजची आपली रेसिपी. या ठिकाणी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली आहे एक खिसणी. तर बारीक छिद्र असलेली खिसणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मी एक काकडी घेतलेली आहे. त्याचे अशा प्रकारे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि आता आपण ही काकडी खिसून घ्यायची आहे या बारीक छिद्राने. काकडीऐवजी तुम्ही टमाटर किंवा बटाटा देखील घेऊ शकतात. अशा प्रकारे आपण ही काकडी खिसून घ्यायची आहे आणि यावरचं जे साल आहे ते आता आपण फेकून द्यायचं आहे. आपण ही काकडी खिसून घेतलेली आहे. तुम्ही जास्त काकडीचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. मी फक्त एकच काकडी घेतलेली आहे. इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हा 1 वाटी साबुदाणा टाकत आहे. त्याचबरोबर घ्यायचे आहे आपल्याला 2 चमचे भगर. या ठिकाणी भगर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही भगर नाही टाकली तरीही चालते. आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मिक्सरवरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. अगदी बारीक पीठ तयार केलेलं नाहीये. थोडंसं आपण जाडसर ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. थालीपीठ बनवण्यासाठी अशा पद्धतीचं जाडसर पीठ जर घेतलं तर थालीपीठ हे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतं. त्यामुळे थोडंसं जाडसर पीठ ठेवायचं आहे. आता हे तयार केलेले जे पीठ आहे ते आपण काकडी जी खिसून घेतली होती त्या काकडीमध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण पीठ यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. जसं की लाल तिखट टाकत आहे मी अर्धा चमचा. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे जिरेपूड. जिरे जर तुम्ही खात नसाल तर नाही टाकले तरीही चालते. त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून नंतर त्याचा कूट तयार केलेला आहे आपण. तो मी यामध्ये टाकत आहे 3 ते 4 चमचे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी काकडी फक्त एकच टाकलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन काकडी यामध्ये वापरू शकता. आता हे आपण छान मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. तर आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये. जशी आपल्याला आवश्यकता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा एक छान पेस्ट तयार करून घेणार आहे. आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी जशी आवश्यक आहे तशी. तर आता या ठिकाणी मी जवळपास 1.5 ते 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 वाटीच्या जवळजवळ आसपास पाणी लागलेलं आहे. आता हे आपले छान मिक्स करून झालेलं आहे आणि तरीही मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकत आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं आहे 3 ते 4 चमचे. आणि याला आता आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे यावरती अशा पद्धतीने भिजण्यासाठी. म्हणजे यामधला जो जाडसर साबुदाणा आहे तो छान भिजेल. आता आपण यावरती झाकण ठेवून 30 मिनिटासाठी याला बाजूला ठेवू. आणि आता 30 मिनिट झालेले आहेत. आता आपण पाहायचं आहे साबुदाणा नरम झालेला आहे का ते. तर लगेच आपल्या लक्षात येतं साबुदाणा भिजल्याचं. आता आपण इकडे गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत. एक छोटा गोळा घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने आपण याला गोल आकार द्यायचा आहे. अगदी खूप सोपं आहे याला गोल आकार देणे. आपण आपल्या आवडीप्रमाणे छोट्या आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे किंवा जाडसर किंवा
पातळ देखील हे थालीपीठ करू शकतो. आपण जसे आपल्याला आवडतात तसे आपण हे थालीपीठ करू शकतो. तर मी आणखीन थोडेसे पातळ करणार आहे हे, त्यामुळे मी याला थोडंसं आणखीन आकार देत आहे. अशा पद्धतीने अगदी खूपच सोपं आहे थालीपीठला आकार देणं. अगदी हलक्या हाताने आपण याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता याला आकार देऊन झालेला आहे आणि त्यावर आपण थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी 1 ते 2 चमचे तेल आपण अशा पद्धतीने वरच्या साईडने अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. आता 5 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या थालीपीठला छान अशी वाफ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील बदललेला आहे. अगदी खूप मस्त असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. एका बाजूने छान खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आपण आणि नंतर आपण आता दुसऱ्या बाजूने भाजायचं आहे याला. अगदी किती छान मस्त असं खरपूस भाजलेलं आहे. आपण अशाच पद्धतीने छान खरपूस भाजायचं आहे आणि नंतर दुसरी साईड भाजायची आहे. आता आपण दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि असं मस्त असं खरपूस खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे.
लागणार नाही, मऊसूत आणि मोकळी मोकळी अशी उसळ आपण बनवणार आहोत. चला मग सुरुवात करू. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. हा साबुदाणा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाणा मी आता या ठिकाणी भिजवणार आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी सर्वप्रथम आपण व्यवस्थित अगोदर पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि आपण ज्या वेळेला साबुदाणा भिजवण्यासाठी पाणी टाकू त्यावेळेस आपण यामध्ये हे पाणी असंच 2 मिनिट ठेवायचं आहे. 2 मिनिट पाणी ठेवल्यानंतर आता आपण हे पाणी काढून टाकायचं आहे. हे पहा, मी हे साबुदाण्यामध्ये ठेवलेलं पाणी आता पूर्ण काढून घेत आहे. आणि आता हे पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखीन दुसरं पाणी टाकायचं आहे. तर आपला हा साबुदाणा जेवढा आहे त्यापेक्षा थोडं जास्त पाणी यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला आहे. आणि आता 4 ते 5 तासांसाठी आपल्याला हा साबुदाणा असाच ठेवून द्यायचा आहे. तर 4 ते 5 तास या ठिकाणी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आणि साबुदाणा खूप छान असा फुगून वरती आलेला आहे. आणि आपण जेवढं पाणी टाकलं होतं तेवढं यामध्ये पूर्णपणे हे भिजलेलं आहे. हे पहा, एकदम मस्त असा साबुदाणा आपला भिजून या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि बिलकुल असं हाताला चिकटत नाहीये. तर आता यापासून उसळ कशी बनवायची याची आपण रेसिपी आता पुढे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी हा पूर्ण साबुदाणा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने असा मोकळा करून घेत आहे. पूर्ण साबुदाणा असा आपण मोकळा करून घ्यायचा आहे अगोदर. तर तुम्ही पाहू शकता की दोन्ही साबुदाण्यामधला फरक. आता या ठिकाणी मी काही सामान घेतलेलं आहे. हा शेंगदाण्याचा कूट आहे. शेंगदाणे मी जाडसर कुटून घेतलेले आहेत. टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण हा जो साबुदाणा भिजून घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला एक एक टाकायचं आहे. आता सर्वप्रथम मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. पूर्ण कूट टाकलेला आहे. त्यानंतर लाल तिखट कमी किंवा जास्त तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सेंधा मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे. आणि आता इकडे गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जिरे. जिरे आपण छान तडतडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची, लाल टोमॅटो आणि हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटोला आपल्याला थोडी वाफ घ्यायची आहे. आपल्याला टोमॅटोला एक छान वाफ घ्यायची आहे. त्यासाठी आपण यावरती एक झाकण ठेवू. तर आता आपली टोमॅटोला छान वाफ आलेली आहे. पाहू शकता छान वाफ आलेली आहे. अगदी नरम झालेला आहे टोमॅटो. आता आपण यामध्ये टाकायचा आहे साबुदाणा. मी यामध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला ही छान तेलावरती वाफून घ्यायचं आहे. गॅस आपण मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी आपल्या जी उसळ होती तिचा छान कलर बदललेला आहे. छान वाफ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, एकदम असं नरम झालेला आहे आणि बिलकुल असा चिकट झालेला नाहीये साबुदाणा आपला. तुम्ही पाहू शकता ही उसळ एकदम अशी मोकळी मोकळी झालेली आहे. बिलकुल चिकट झालेली नाहीये. आणि आता याला एक छान वाफ घेऊया आपण. 2 मिनिट वाफ घेतल्याच्या नंतर आता आपण हे काढून घेऊ. हे पहा, या ठिकाणी आपली मस्त अशी चटपटीत साबुदाण्याची उपवासासाठीची उसळ तयार झालेली आहे.
मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी अशी मोकळी मोकळी झालेली आहे। एक एक साबुदाणा यातला सुट्टा झालेला आहे।